पत्रकारांना धमकी देणाऱ्यांना आता थेट जेलची हवा खावी लागणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारावर हल्ले, धमक्या आणि दबाव टाकणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे। पत्रकारांना धमकी देणे म्हणजे लोकशाहीला आव्हान देणे असून अशा प्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगत पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी म्हटले आहे। परंतु या निर्णयाच्या निमित्ताने राज्यभरातील पत्रकारांमधून आणि नागरिकांमधून एक वेगळाच प्रश्न विचारला जात आहे। राज्यातील बोगस पत्रकारावर कारवाई कधी होणार? पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण नाही, बातमी लेखनाचे ज्ञान नाही, एक साधी बातमी तयार करता येत नाही, तरीही पत्रकार असल्याचे सांगून अनेक जण समाजात वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। काही जण पत्रकारितेच्या नावाखाली दबाव टाकतात, काही जण ओळखीचा गैरवापर करतात, तर काही जण पत्रकारितेची प्रतिमाच मलिन करत असल्याचे आरोप होत आहेत। मग अशा कथित पत्रकारांची चौकशी होणार का? शासकीय स्तरावरील माहिती मागून त्यांची पडताळणी केली जाणार का? पत्रकार असल्याचे खोटे सांगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? आज डिजिटल माध्यमांचे युग आहे। यूट्यूब चॅनल, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करणारे अनेक पत्रकार समाजासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। त्यांच्या बातम्यांची देखील शासन दखल घेत असते। म्हणूनच अशा पत्रकारांची जिल्हा माहिती कार्यालयात अधिकृत नोंदणी करण्याची व्यवस्था निर्माण झाली तर खरे आणि बोगस यातील फरक स्पष्ट होऊ शकतो। यामुळे शहर आणि गावामध्ये पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारावर आळा बसू शकतो। तसेच पात्र पत्रकारांना शासकीय सुविधा, विमा संरक्षण, प्रशिक्षण आणि मानधन यासारख्या योजनांचा लाभ देण्याची मागणी देखील जोर धरत आहे। एकीकडे पत्रकारांना धमकावणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भूमिका सरकारने घेतली आहे। आता दुसरीकडे पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या बोगसगिरीवरही सरकार तितक्याच कठोरपणे कारवाई करणार का? हा प्रश्न आज संपूर्ण राज्यातील पत्रकार आणि जनतेकडून विचारला जात आहे।